सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनते। नवीन नाशिक अर्थात सिडको प्रभाग समिती सभापती पदावर प्रभाग 31चे नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सिडको प्रभाग समिती सभापती पदासाठी बाळकृष्ण शिरसाट यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने पीठासीन अधिकारी अजय मोरे यांनी बाळकृष्ण शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले। यावेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते श्याम बडोदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, राजेंद्र महाले यांच्यासह भाजप नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते। नवीन नाशिक भागात येणाऱ्या सर्व प्रभागात विकासाच्या दृष्टीने कार्यरत राहू असा विश्वास नवनिर्वाचित सभापती बाळकृष्ण शिरसाट यांनी व्यक्त केला। सभापती निवड झाल्याबद्दल काय सांगता? आज नवीन नाशिक प्रभाग सभापतीच्या निवडणुकीचे आयोजन केलेले होते। मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांनी जे माझ्यावरती विश्वास टाकला आणि जी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांचे मी मनापासून आभार मानेन। ही निवडणूक आपले कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पश्चिम विधानसभेचे आमदार सीमाताई हिरे तसेच शहर अध्यक्ष तिन्ही आमदारांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडली आणि यांनी सर्वांनीच माझ्यावरती जो विश्वास दाखवला, नक्कीच तो येणाऱ्या काळामध्ये मी तो विश्वास सार्थ ठरवेल आणि ज्या नवीन नाशिकच्या वेगवेगळ्या समस्या आहे त्या नवीन नाशिकच्या सर्व मध्यमवर्गीय नागरिक या ठिकाणी राहतात। निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी जे जे चांगले निर्णय असेल ते घेण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल आणि खास करून मी नवीन नाशिकच्या सर्व नागरिकांना एकच संदेश देतो की येणाऱ्या काळामध्ये पाणी प्रश्न हा गंभीर समस्या आहे, त्याच्यावरती सर्वप्रथम कामाला सुरुवात करेल। स्वच्छता मोहीम असेल, आरोग्याचे विषय असेल, याला प्राधान्य देऊन नवीन नाशिकला नक्कीच न्याय द्यायचा प्रयत्न करेल। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक।